कलाकार मराठीच आहेत, पण हे हे बनवत असताना हे काय शेण खातात का हे समजलं पाहिजे ना. बरं, रात्रीचा भाग नाही या लोकांना, मूर्ख हा, लोक आहेत. आता तर त्या ट्रेलर मध्ये असं आहे की भवानी तलवारीला महाराज लात मारून हातात घेतात. अरे बाप, हा सीन, देवा देवा देवा. हे ऍक्शन साहेब खरं तर बघायला म्हणजे लोकांना छान वाटते. लोक येड्या बोड्याचे आहेत हो. पण विचार करा, जे शिवाजी महाराज आपलं जे शस्त्र आहे किंवा जी तलवार आहे भवानी तलवार, बरं बरं बरं. अक्षरशः माथ्याला लावून पूजत होते. उघडा डोळे बघा नीट. माझं जर काय चुकत असेल तर मी जिथं दिसल तिथं तुमच्या पायातल्या वाहना काढा आणि माझ्या थोबाडावरती मारा. अरे छत्रपती शिवाजी महाराजांना आपण बाप मानतो. अर्ध्या रात्रीत अनेक गावांमध्ये महाराजांचे पुतळे उभे केले. घडतंय काय, वास्तव काय ऐका. तुम्ही जर महाराजांचे मावळे असाल तर तुमच्या तळपायाची आग मस्तकात जाईल, उसळून पेटेल तुमचं सुद्धा रक्त. अरे खरंच आपण एवढं महाराजांचं उदात्तीकरण करतो, महाराजांचे मावळे म्हणून छाती बडवून घेतो. आपल्याला तो अधिकार आहे का? जेव्हा महाराजांबद्दलच्या अशा गोष्टी दाखवल्या जातात मग तेव्हा आपण गप्प का? प्रश्न आहे माझा तुम्हाला. आई भवानीची शपथ आहे तुम्हाला, हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. राजांची महाराजांची शपथ आहे तुम्हाला, हा व्हिडिओ तुम्ही सोडून जाऊ नका, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. मंडळी, आता 1 तारखेपासून एक नवीन सिनेमा येतोय. राजा शिवाजी या नावानं तो सिनेमा येतोय. रितेश देशमुख हे फार मोठे कलाकार आणि त्यांनी स्वतः छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली आहे. अरे त्याचा ट्रेलर सुद्धा प्रदर्शित झाला रे. 18 लाख लोकांनी ट्रेलर बघितला, युट्यूब वरती मी बघितलं. इतक्या कोट्यवधी व्ह्यूज आल्या. बघा बघा वास्तव काय होणार आहे. उद्या जर हा सिनेमा प्रदर्शित झाला, तोंड दाखवायला आपल्याला जागा राहणार नाही. महाराजांचे मावळे म्हणून आपण छाती बडवतोय. अरे स्वतःला सुद्धा शरम वाटेल आपल्याला की आपण महाराजांचे मावळे म्हणून वावरतोय. मग अशा वाईट वेळेमध्ये आपण गप्प का होतो? अरे उघडा ना तोंड. घडलंय काय, विषय काय, मुद्दा काय, नीट तुम्हाला सांगतो. मंडळी, तो जो ट्रेलर प्रदर्शित झाला त्याच्यामध्ये असं दाखवलं गेलंय की छत्रपती शिवाजी महाराज त्यांची जी भवानी तलवार आहे तर ती तलवार लाथ मारून हातामध्ये उचलून घेतात. अरे वाटलं पाहिजे काहीतरी हा सिनेमा बनवणाऱ्याला. काय काय बोलावे आणि अपशब्द जर तोंडामधून माझ्या निघाले तर उद्या तुम्ही बोलाल हेच का संस्कार राजाने तुला दिलेत. अरे अक्षरशः महाराज लाथ मारून ती भवानी तलवार हातात घेतेत, असा हा सीन त्याच्यामध्ये दाखवला आहे. वास्तविकता असे बाबा हो, आपले महाराज ती जी त्यांची भवानी तलवार होती तर ती तलवार माथ्याला लावून पूजत होते. आणि या सिनेमात दावलंय की ती तलवार छत्रपती शिवाजी महाराज पायदळी तुडवत आहेत, लाथाडून लाथ मारून ती तलवार उचलून घेत आहेत. विचार करा, एक क्षत्रिय राजा आपलं शस्त्र असं पायदळी तुडवेल का? महाराजांचा विषय बाजूला ठेवा, कुठला कुठला क्षत्रिय राजा आपलं शस्त्र पायदळी तुडवेल? अरे लाज वाटली पाहिजे, शरम वाटली पाहिजे. जरासं 1 मिनिट थांबा, तुम्हाला जरा गमत सांगतो, ऐकून घ्या फक्त. आम्ही राजांची दूरदृष्टी लक्षात घेतली, राजांचा दृष्टिकोन, महाराजांची विचारधारा, त्या विचारधारेचा अभ्यास केला आणि महाराजांच्या विचारधारेवरती आज आम्ही चालतोय. तीच राजांची विचारधारा आम्ही आत्मसात केली आणि महाराजांचे विचार, महाराजांची प्रेरणा घेऊन आज आम्ही जनतेच्या कल्याणासाठी झगडतोय. असं बोलून कित्येक कित्येक राजकीय नेते मोठे झाले, त्यांनी स्वतःची पोळी भाजून घेतली, अख्खी त्यांची हयात गेली. 18 पिढ्या बसून खातील एवढं त्यांनी कमवलं. होय, आम्ही राजांच्या विचारधारेची माणसं आहोत. फक्त महाराजांच्या नावावरती मोठे झाले, श्रीमंती मिळाली, परिस्थिती बदलली, पुरस्कार मिळाले, प्रसिद्धी, सगळा झगमगाट झाला. पण मंडळी, आज वेळ अशी आली आहे की हा जो मुद्दा आहे, हा जो चुकीचा महाराजांबद्दलचा पसरवण्यात येणारा संदेश आहे, कितीही बलाढ्य मोठा सिनेमा असू द्या, सामान्य माणसाने त्याला विरोध केला पाहिजे. कुणाच्याही लक्षामध्ये ही गोष्ट नाही. जसा जसा तो ट्रेलर मी बघितला, अक्षरशः तळपायाची आग मस्तकात गेली. अनेक लोकप्रतिनिधींचे नंबर काढायचा प्रयत्न केला, खासदार, आमदार, ऑनलाईन अनेकांचे नंबर काढले, एक यादी बनवली, सगळ्यांना कॉल करायचा प्रयत्न केला. एक गोष्ट लक्षात आणून द्यायची होती की अरे आपल्या राजांचा खोटा इतिहास दाखवला जातोय रे. एवढंच त्या सगळ्यांच्या लक्षात आणून द्यायचं होतं. एकाचाही फोन लागला नाही. विचार करा. मग अनेक काही कायदेतज्ञांना फोन केले, त्यांचे सल्ले घेतले,
प्रसंगच तसा आहे, विषयच तसा आहे की हो गल्ली बोळात जर या महाराजांबद्दल कोणी बोललं असेल तर सोडून देता येईल अशी भुकणारी कुत्री कितीही असतात, परंतु इतका मोठा सिनेमा आज तयार होतोय आणि महाराजांबद्दलच्या चुकीच्या गोष्टी दाखवल्या जात आहेत, या पुढच्या येणाऱ्या पिढीला त्या चुकीच्या गोष्टी सांगितल्या जाते आहेत. अक्षरशः मंडळी काय बोलावं आणि काय नाही अजिबात सुचत नाही. जे छत्रपती शिवाजी महाराज आपलं शस्त्र आपली तलवार माथ्याला लावून पूजत होते, तेच या सिनेमामध्ये असं दाखवलंय की महाराज आपल्या तलवारीला लाथेने लाथ मारून उचलून घेत होते. आहे ना संताप वाढवणारी गोष्ट. अनेक लोकप्रतिनिधींना कॉल करायचा प्रयत्न केला, एकाचाही फोन लागला नाही. मग काही कायदे तज्ञांचे सल्ले घेतले. ते कायदे तज्ञ असे बोलले किंवा जे ॲडव्होकेट आहेत, वकील आहेत, ते असे बोलले की कायदेशीर तुम्ही पोलीस कंप्लेंट करू शकताय किंवा या आपण एकत्र येऊया, पत्रकार परिषद घेऊया. आता विचार करा, आपल्यासारखा तुमच्या माझ्यासारखा सामान्य माणूस जर पत्रकार परिषद घ्यायला गेला तर पैसे दिल्या बिगर पत्रकार येतील का? प्रश्न आहे माझा तुम्हाला. सहज साधा सोपा प्रश्न आहे. हे पत्रकार परिषद, पत्रकारान हे ते मीडियान आपण बोलतो बा लोकशाहीचा चौथा खांबा आहे, लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे मीडिया, पण राजकीय पुढाऱ्यांसाठी, राजकीय नेत्यांसाठी पत्रकार जसे धावतील तसे सामान्य माणसाचा आवाज मोठा करण्यासाठी कोणी पुढे येणार नाही. आता आमचे मित्र आहेत किंवा त्यांचा थोडासा माझा संपर्क आहे की वाजेद खान म्हणून एक प्रसिद्ध मित्र आहेत, फार मोठे एक ॲडव्होकेट आहेत, वकील आहेत, आणि त्यांनी याच्या अगोदर अशाच पद्धतीचा एक जो मुद्दा आहे त्याला वाचा फोडण्याचा प्रयत्न केला आणि तो मुद्दा मार्गीही लावला होता. राजांच्याच बद्दलचा काहीतरी मुद्दा होता, चित्रपटामध्ये काहीतरी चुकीचं दाखवायचा प्रयत्न होता, तर तो त्यांनी मुद्दा व्यवस्थित करून घेतला. त्यांनी अक्षरशः कोर्टाच्या पायऱ्या झिजवल्या आणि तोच व्यक्ती, त्याच व्यक्तीशी मी संपर्क करायचा प्रयत्न केला. त्यांच्यासोबत मी नेमकं काय बोललो ते रेकॉर्डिंग आता तुम्हाला ऐकविणार आहे. तो एक अजून आपला साऊथचा ऍक्टर आहे, त्याने पिक्चर काढला होता मणिकर्णा. कलाकार मराठीच आहेत, पण हे बनवत असताना हे काय शेण खातात काही समजलं पाहिजे ना. बरं, रात्रीचा भाग नाही या लोकांना. मूर्ख लोकं आहेत काय करणार म्हणजे याच्यामध्ये काय आपल्याला हे करता येईल का किंवा काय कुठे आव्हान देऊन करता येईल ना, तुम्हाला करता येईल, पोलीस कंप्लेंट पण करता येईल आणि नक्कीच आवाज उठवता येईल. हा सर, पण आपण पण याच्यामध्ये सहभागी झालं पाहिजे असं मला वाटतं. 100% का नाही, मी तुमच्या सोबत आहे. भाऊसाहेब पहिल्यांदा बघितलं त्या क्षणाला माझ्या गोष्ट लक्षामध्ये आली की अक्षरशः महाराज मी काय बोललो, मी तुमच्या सोबत आहे, तुम्ही तुमच्या सोबत आहे. तुम्ही उद्या जरी म्हणले की आपल्याला पत्रकार परिषद घ्यायची, आपल्याला पोलीस कंप्लेंट करायची, तर मी 1 रुपया न घेता तुमच्या सोबत उभा आहे. हो सर, बरोबर आहे, आपण करूयात. काय नाही काय अक्षरशः जी तुमची फी असेल तर ती मी माझी शेती विकून. फी नका म्हणू मालक, फी नका म्हणू. महाराजांचा विषय, राजांचा विषय आहे. नाही, फीचा विषय नाही भाऊ. देवाने मला खूप पैसे दिले, तो भाग वेगळा. राजांच्या आदराचा विषय, मान सन्मानाचा विषय आहे. पैसा विषय. ऐका सर, महाराजांबद्दल जर गल्ली बोळात कोण बोलला असेल तर ते सोडून देता येतं. अशी भुकणारी कुत्रे किती असतात, पण हे थेट एवढा मोठा बलाढ्य सिनेमा जर तयार होत असेल आणि त्याच्यामध्ये ही बाजू दाखवली जात असेल तर बघा मंडळी, जे संभाषण आहे ते थोडक्यात कट करून थोडकस तुम्हाला ऐकवायचा प्रयत्न केला. तर जे ॲडव्होकेट्स आहेत वाजेद खान सर, त्यांचं मत असं आलं की तुम्ही पोलीस कंप्लेंट करू शकताय किंवा या, मी तुमच्या सोबत आहे कायम, तुम्ही जिथे उभे असाल तिथे मी उभा आहे. तुम्ही जर पोलीस स्टेशनमध्ये त्या चौकटीमध्ये उभे असाल तर त्याच ठिकाणी तुमच्या पाठीशी, तुमच्या सोबत मी उभा आहे. तुम्ही जर कोर्टाच्या पायऱ्या चढत असाल तर तुमच्या सोबत मी पाऊल टाकायला तयार आहे, राजांच्यासाठी काही पण. एवढंच नाही, मी बोललो की हो वेळ पडली तर मी माझी शेती विकतोय आणि तुमची फी देतोय. त्यांनी ते माझे शब्द पुढे मला उच्चारू सुद्धा दिले नाहीत. अहो, विषय राजांचा आहे, समजतंय का तुम्हाला? ते माझ्यावरती ओरडले आणि बोलले अक्षरशः की मालक, विषय राजांचा आहे, पैसे सारं वैभव माझ्याकडे खूप सारा आहे, मी 1 रुपया हे घेणार नाही. त्यांनी असेही बोलले की या आपण पत्रकार परिषद घेऊया, हे करूया, ते करूया, परंतु माझा प्रश्न तुम्हा सगळ्यांना एकच आहे की राजांचा अनुयायी मी फक्त एकटाच आहे का हो? राजांचा मावळा मी फक्त एकटाच आहे का हो? आणि जर उद्या हा सगळा काही मी खाटाटोप करायचा प्रयत्न केला तर उद्या हीच बघणारी मंडळी, हीच सगळी लोक मला बोलतील की अरे यानं सगळं काही प्रसिद्धी मिळवण्यासाठी केलं. हो, तोच विचार माझ्या मनामध्ये आलाय की उद्या हीच सगळी लोक बोलतील की अरे यानं प्रसिद्धी मिळवण्यासाठी केलंय, बाकी काय नाही. त्याच्यामुळं
मी आता वाजिद खान सरांनाही परत कॉल करणार नाही. फक्त माझा जो आवाज आहे हा सगळ्या लोकांपर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करेल. जेवढे जागे होतील ते राजांचे मावळे असतील आणि जेवढे झोपतील ते साले नामर्द असतील. बस, नाही याच्यापेक्षा खालच्या पातळीमध्ये मी बोलू शकत, ना कुणाचं मन दुखवू शकत. जे सत्य, जे वास्तव आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करतोय. एवढंच माझ्या हातून फक्त अपेक्षित आहे. याच्यापेक्षा मी जास्त काही करू शकत नाही. कारण हा जो सिनेमा आहे याच्यामध्ये जे सामील असणारे, इन्व्हॉल्व असणारे लोक आहेत हे फार बलाढ्य आहेत. रितेश देशमुख सर, राजकारणी पार्श्वभूमी असणारे एक व्यक्तिमत्व. भले आज त्या सगळ्यांना आपला सपोर्ट आहे, ते सगळे मराठी माणसं आहेत म्हणून त्यांच्या आपण खंबीरपणे पाठीशी उभा आहोत. परंतु जर असा चुकीचा इतिहास दाखवत असतील तर जे चुकीचं आहे ते तिथेच बोट करून दाखवलं पाहिजे की महाशय हे चुकीचं आहे, हे कुठंतरी चुकीचं घडतंय, हे कुठंतरी थांबायला हवं. आणि जर सगळ्यांची एकजूट झाली आणि सगळ्यांनी निकाराचा याला लढा दिला तरच हे कुठंतरी थांबलं जाईल. नाहीतर उद्या येणारी पिढी तुम्हाला विचारेल की हे महाराज असेच होते का? उत्तर असणार आहे तुम्हाला त्यांच्याकडे द्यायला, त्यांना उत्तर द्यायला तुमच्याकडे उत्तर असणार आहे का? जे महाराज माथ्याला तलवार लावून पूजत होते त्यांच्याच बद्दल आज सिनेमात असं दाखवलंय की महाराज लात मारून ती भावानी तलवार हातामध्ये घेत आहेत. विचार केला पाहिजे. क्षत्रिय राजा आपलं शस्त्र असं पायदळी तुडवेल का? प्रश्न आहे माझा तुम्हाला. तर बस, आता याच्याबद्दल जास्त काय आणि याच्या पुढे मी जास्त वाच्यताही करणार नाही, जास्त काय बोलणारही नाही. जितक्या लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल त्यांना जर वाटत असेल की बा खरंच आपण राजांचा मावळा आहोत तर हा व्हिडिओ अजून लोकांपर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करा. नाही याच्या पुढचं मी जास्त काही पाऊल उचलणार नाही, पत्रकार परिषद घेणार. कारण उद्या हीच लोक मला बोलतील की अरे ह्यानं फक्त प्रसिद्धी मिळवण्यासाठी हे सगळं केलंय. अक्षरशः माऊली, मी एक आठवडा आजारी आहे. बघा, माझ्या या चॅनलवरती 2 चॅनल्स आहेत माझे यूट्यूबवरती, दोन्ही चॅनलवरती व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटणार नाहीत. परंतु हा जसा मुद्दा लक्षामध्ये आलाय तसा आजारी असताना सुद्धा मी ही माहिती सगळ्यांपर्यंत पोहोचवायचा, शेअर करायचा प्रयत्न प्रामाणिकपणे केला. तर धन्यवाद. जय भवानी, जय शिवराय.